नमस्कार, मी दीप्ती सुरेश जाधव. टीसीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बातमीपत्राची सुरुवात करूया ठळक घडामोडींनी. पाहूया आर्णी मतदारसंघातील घाटंजी शहरातील मतदारांचा कल प्रतिक्रियांच्या माध्यमातून. आता बघूया सविस्तर वृत्तांत. महाराष्ट्र राज्य विधानसभा संघ निवडणूक 20 तारखेला आहे. या दृष्टीने यात खालील असलेल्या आर्णी मतदारसंघातील घाटंजी शहरातील मतदार बंधू भगिनींचा मताचा कल कोणत्या उमेदवाराकडे व पक्षाकडे आहे हे जाणून घेण्यासाठी घाटंजी शहरातील प्रातिनिधिक मतदारांच्या प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. या प्रतिक्रियांच्या द्वारे निकालाचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न टीसीएन न्यूजने याद्वारे केला आहे. ते आपल्या सेवेत सादर करीत आहोत. बीजेपीची हवा आहे. बीजेपी आली पाहिजे असं तुम्हाला वाटते? नाही, आम्हाला नाही वाटत. हवा बीजेपीची आहे. हवा बीजेपीची आहे. तुमचं मत काय? तुम्हाला कोण आले पाहिजे? नाही, यायला पाहिजे पण ते भाव देऊन नाही राहिले बीजेपी वाले. मला वाटते काँग्रेस येईल. काँग्रेस येईल असं तुम्हाला वाटते? का बरं? काँग्रेस येऊ शकते. काँग्रेस येऊ शकते. तो कोण निवडून आले पाहिजे, कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटते? सध्या काही घ्या सांगता येत नाही. राजूभाऊ तोडसा. का बरं? काम चांगलं आहे त्यांचं. मागच्या वेळेस चांगलं काम. कोण निवड तुमच्या मतान कोण आले पाहिजे? काँग्रेस. जितेंद्र मोघे म्हणतो ना. शिवाजीराव मोघेचा मुलगा. पैसे भेटले का? किती भेटले? 7,500 रुपये भेटले. पण कसं आहे, हे 7,500 रुपये देण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्याला भाव द्या ना, ते महत्वाचं आहे ना. शेतकऱ्याला भाव दिला म्हणजे कसं आहे, आपला प्रपंच चालते. लहान लहान पोरं राहते, कोणाच्या घरी 3 एकर शेती राहते. मग त्यांनी कसं करायचं? मग भाव तर देणारच आहे ना, भाव तर पाहिजेच आहे ना त्यांना. मग ते कसे जगन? तेलाचा पिपा किती महाग झाला, आणि त्याच्यापेक्षा तुम्ही सोयाबीनला भाव द्या ना. ते 3200 रुपये भाव आहे का ते सोयाबीनचे? कापसाला भाव नाही आहे. कसं जगन, कसं राहीन? तुम्ही हे करण्यापेक्षा, लाडकी बहीण योजना करण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्याला भाव द्या, हे महत्त्वाचं आहे. आज माझं तर म्हणणं असं आहे का उद्धव ठाकरे यायला पाहिजे. कोणतं सरकार तुम्हाला आवडत? कोण कोण पाहिजे? कोण तुम्हाला? आता आपल्याला तर आपण पहिल्यापासून मोगेजीच तर कोणाची हवा आहे? कोण निवडून यायला पाहिजे? आमच्या हिशोबानं तर कमळच ठीक राहील. राजू चलबिचल होत आहे. दोन्ही पक्षाकडे चांगलीच आहे. टप्पा आहे. तसं तर काँग्रेसचंच आहे हवा. पण आता लोक म्हणत आहे ना, लोकाय संघ चाला लागते. जसं बोलते तसं लोकाय संघ चालायला लागते. तुमच्या मनातलं काय? तुमच्या मनात काय वाटतं? कोण आले पाहिजे? आम्ही तर काँग्रेसलेच करू. देखिए भैया, हाँ तो ये जनता का कॉल है. वो तो ना तुम बता सकते ना मैं बता सकता जी. क्या अब ये जनता किसको ऊपर ले जाएंगी और किसको नीचे करेंगी, ये तो हम कोई नहीं बता सकते. जब चुन के आने के बाद में वो मालूम पड़ जाएगा कि किसको कितने वोट मिले. वो ना मैं बता सकता ना आप बता सकते. किसको चाहते? नहीं, हमारे तो फेवरेट राजूभाऊ तोडसा है भाई. आता सध्या तर काही सांगता येत नाही. पण बीजेपी वाटत आहे. बीजेपी वाटत आहे का? लाडक्या बहिणीला पैसे दिल्यामुळं का? नाही, तसं कसं काही. असं त्यानं पुष्कळ सुविधा दिल्या. एसटीच्या दिल्या, वैमानाच्या दिल्या, सर्व त्याच्यामुळे. आणि असे कामही खूप केले त्याने. सदर प्रतिक्रियांचा आढावा घेतला असता प्रचाराचे काहीच दिवस शिल्लक असताना व प्रचार अंतिम शिगेला मार्गक्रम करीत असताना अनुसूचित जमाती करिता राखीव या मतदारसंघातील ही निवडणूक दुहेरी असल्याचे स्पष्ट झाले. सदर प्रतिक्रियांचा आढावा घेतला असता प्रचाराचे काहीच दिवस शिल्लक असताना व प्रचार अंतिम शिगेला मार्गक्रम करीत असताना अनुसूचित जमाती करिता राखीव या मतदारसंघातील ही निवडणूक दुहेरी असल्याचे स्पष्ट झाले. महायुतीचे राजू तोडसा तर महाविकास आघाडीचे जितेंद्र मोघे अशीच लढत होणार हे मात्र निश्चित झाले आहे. दोन्ही बाजूकडील जाहीरनामे विविध घटकांना आकर्षित करीत आहेत. टीसीएन न्यूज द्वारे ग्रामीण भागातील प्रतिक्रियांमध्ये लाडक्या बहिणीचे लाभार्थी महिला पूर्ण समाधानी दिसत नाही. यामुळे भाजपचे तोडसा यांना याचा लाभ होईल किंवा नाही हे महिलांच्या प्रतिक्रियांवरून दिसते. तसेच महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्याविषयी राज्य शासनाचे धोरण याबाबत घाटंजी शहरासह ग्रामीण भागातील मतदार कमालीचा रोष व्यक्त करत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनी 4 वेळा आमदार म्हणून याच राखीव मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले. त्यांचा मोठा कार्यकर्ता वर्ग जितेंद्र मोघे यांचा मोठा आदर असल्याचे दिसते. तर महायुतीचे उमेदवार हे यापूर्वी आमदार राहिले आहे. तसेच ते निवासी उमेदवार आहे व गोंड या मूळ जमातीतून येत असल्याने त्यांच्या पाठीशी समाजाचा मोठा मतदार वर्ग या मतदारसंघात दिसून येत आहे. घाटंजी शहरातील मतदारांच्या प्रतिक्रिया सुद्धा बोलक्या आहे व ते समीक्षा असल्याचे दिसते. काय महागाईमुळे काही जमून नाही राहिलं ना. शेतकरी आता सोयाबीनला 3,500 भाव आहे.
तेलाचा डब्बा 2250 रुपये झाला, डाळ 180 रुपये किलो झाली. तर हे महागाईमुळं पुरे मजूर लोक मरत आहे ना. आम्हाला पहिले नाही का सर हे योजनाच योग्य नाही वाटत. उलट तर बायांना आळशी करणं आहे. मजुरी बुडवून त्या बँकेमध्ये एवढी गर्दी मरणाची गर्दी होत आहे, मजुरी बुडत आहे. उपाशी तापाशी 7 वाजतापासून खेड्यावरची येते. ह्या 1500 रुपये देण्यापेक्षा गव्हर्नमेंटनं स्वस्त करायला पाहिजे. कास्तकारांना सब शेतकऱ्यांच्या मालाले भाव द्यायला पाहिजे. मेन म्हटलं तर जे खाली पिली महिला आहे त्यांना कामगार द्यायला पाहिजे. महिला अभिमानानं जगते ना, काम करून हक्काचे पैसे 1500 पेक्षा जास्त कमावू शकते. पैसा देत नाही आहे ना. हां 300-400 रुपये कमीच, 1500 कबस नाही आले. काहून असं बा? आम्ही काय खाव? मी तर एकटीच कामाला जात नाही. कोण काय खाव? ते 1500 कमी आले पैसे तर महिना 2 महिने 3 महिने पैसे येत नाही. खाव काय आम्ही? का भीक मागाव? साखर महाग, सब महाग. आपण 500 रुपये कमवायला जातो दिवसभर. हे परवडते. सोयाबीनले भाव कमी, कापसाले भाव कमी, सबले भाव कमी हिशोबानं. आणि यांचा माल वाढून गेला. आम्हाला कापसाला भाव नाही आहे. सोयाबीनला म्हणशीन की कसा आज 4000 मागितले तर म्हणशीन भाव कसे बा? तेलाचा पिपा कुणीकडल्या कुणीकडे वाढत आहे. तर आम्हाला म्हणशीन सरकार कोणताही असला तरी म्हणशीन कास्तकाराच्या म्हणशीन हितीद्वारे म्हणशीन असला पाहिजे. किसकी हवा है? कौन चुन के आएंगे? तुमको कैसा लगता है? अब जो भी चुन के आएंगे उनके साथ हम है. सध्या तर राजू तोडसामची हवा वाटत आहे. आता समोर काय होईल काही सांगता येत नाही. राजूभाऊ तोडसामच पाहिजे बा. तोच आहे माणूस सध्या. का बरं? बरं म्हणजे आता तो माजी आमदार आहे आणि त्याच्यानंतर अनुभवी आहे त्याला. बरोबर आहे. लोकायला मुगी नाही पाहिजे. राजूभाऊ तोडसाम पाहिजे. तर कोण बाजी मारेल? कोणाची हवा वाटते? मला वाटते यंदाच्या निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत राजूभाऊ तोडसाम विजयी होईल असं वाटतंय. तो कोण निवडून यायला पाहिजे तुमच्या विचाराने? मला एक सर्वप्रथम मला एक सांगायचं आहे म्हणलं ह्या जनतेला म्हणलं आणि हे महाराष्ट्र जे कापूस आपलं यवतमाळ जिल्हा फक्त कापसासाठी नाही का निवडून येतो बा म्हणलं का पांढरा कापसाचा जिल्हा आहे म्हणून यवतमाळमध्ये आपण सांगू शकतो बा म्हणलं. आणि ॲक्च्युली इथं पांढऱ्या कापसाला भाव मिळत नाही आहे म्हणलं. पहिली गोष्ट तर आज जर कापूस शेतकरी जर विकू म्हटलं तर 6300 6700 मध्ये कापूस विकत आहे. काय व्यापारी ते इथं बालावाला आहे आणि शेतकऱ्याचं काहीच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट पहा म्हटलं सोयाबीन राहिली तर सोयाबीन 3200 3400 मध्ये सोयाबीन चालली आहे. 3200 ॲक्च्युली यांनी जर कापसासाठी नाही का यांनी जर गव्हर्नमेंटनं खरेदी केली असती तर आज आम्हाला भाव चांगला मिळाला असतं. आमची नाद ह्याच गोष्टीचं आहे म्हणलं की BJP सरकारने आमच्यासाठी काहीच नाही केलं. आणि बायाला नाही का 1500 रुपये नाही का महिना दिला आहे. बायासाठी 1500 रुपये महिना दिला आहे म्हटलं तर त्यांनी प्रत्येक ॲटमवर नाही का पैसे वाढवले आहे. तेलाचा पिपा वाढला आहे, साखरेचा भाव वाढले आहे. हर असं एक गोष्ट नाही. इव्हन रिचार्जसाठी पण नाही का यांनी भाव वाढवला आहे. तर आमचा सरळ निषेध आहे म्हणलं BJPसाठी म्हणलं आम्ही पंजाला मतदान करणार आहोत ह्यावेळेस. हेच आमची सगळ्या शेतकऱ्या लोकांची नाही का, कारण आम्हाला सरकार पलटवायचं आहे. मोदीला आम्ही निवडून दिलं होतं. मोदी लाटमध्ये नाही का ते झालं होतं पण आत्ता नाही. आता आम्ही मोदीचा विचार करणार नाही म्हणून मोदीनं काहीच केलं नाही आहे. पूर्ण प्रायव्हेट केलं आहे. त्यासाठी आमची इच्छा आहे म्हणलं पूर्ण शेतकरी बांधवाची आणि इव्हन घाटांची आरणी आणि पांढरकवडा सर्कलचे जेवढे काही शेतकरी असन माझं हेच म्हणणं आहे का त्यांनी पंजाला मतदान करावं म्हणून. तर कोणाची हवा आहे? कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटते? हवा तर सध्या काँग्रेसचीच आहे. जितेंद्रभाऊ मोगे. आता सध्या हवेनुसार जितेंद्रभाऊ मोगे निवडून याची शक्यता जास्त आहे. सांगा आता तुम्हीच सांगा. तेल महाग झालं, अनाज महाग झालं, गहू महाग झाले, कसं जगाचं सांगा. मग लाडके म्हणजे पैसे आतावरी आले नाही. कोणाची आता हवा तर साऱ्याचीच आहे. आता मग कमी जास्त राहते ना. कमी जास्त का राहायचं आता? कोणाची हवा? तुम्हाला कोण 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 यायला पाहिजे? आता कोणी येऊ बा. आता जे आलं ते सादरच आहे म्हणतो आम्ही. तर आता सत्तेवर होतं भाजप आहेच. तर आता हे लाडक्या बहिणीचे पैसे दिले. एका बाजूनं लाडक्या बहिणीचे पैसे दिले तर एका बाजूनं महागाई वाढवली. घरी जे आपण सर्वसामान्य रेग्युलर जे काम
हे आहे आपलंवालं. जसं रेग्युलर जे दळणवळणाचं आपलं साधन, जेवण, खावण, तेल, पाणी हे सर्व काही महाग केलं. इकडे 1,500 जमा करत आहे, इकडे 2-3 हजाराच्या बदल्यामध्ये जास्तच आपल्याकडून तिकडे जमा. महागाई वाढलेली आहे आपल्या इकडून. तर आता महिलांना खुश करत आहे आणि माणसाचा किस्सा गरम होता इकडे पैसा खर्च करू. तर हे माझ्या मते पूर्णपणे चुकीचं आहे. कोण बाजी मारल, कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटते? माझी तर दोघांची लढत तर चांगलीच आहे दोघांमध्ये. जी दोघे टॉपचेच आहे. मोगे साहेबाचा कसा त्याच्या मागं हात असल्यामुळे जितू भाऊ सोबत त्यांच्या वडिलाचा, त्यामुळे थोडंसं त्यांची बाजू बी मजबूतच समजायला पाहिजे. आणि राजूभाऊ तोडसामचा जुना दांडगा अनुभव आहे त्यांचा बी. त्यांनी एक वेळ बनलेलेच आहे आमदार आणि स्वतःचं वर्चस्व चांगलंच आहे त्यांचं. खेड्याने चांगलं आहे आणि कामही धाडशीचे करते. म्हणून मला तर वाटते का राजूभाऊ तोडसाम सध्याच्या काळात बरे आहे. तसं तर दोन्ही बी टपमध्येच काम आहे. BJPकडून उमेदवार चांगला आहे आणि काँग्रेसकडूनही उमेदवार चांगला आहे. महागाईच्या हिशोबाने जर विचार करतो म्हटलं तर सध्या घडीला BJPवर लोक नाराज आहे. या सर्व मतदारांचा कल TCN न्यूजने सदर प्रतिक्रियांद्वारे दर्शविला आहे. यातून प्रचार अंतिम क्षणाला जात असताना शहरातील मतदार हे काय भूमिका घेतात हे जाणून घेणे उत्सुकतेचे ठरत आहे. 3ऱ्या क्रमांकाचा उमेदवार कोण राहील व तो कोणाची मते घेईल यावर निकाल कोणाच्या दिशेने जाईल हे यावर निर्भर राहील असे वाटते. गोंड मूळ जमातीतून येत असलेले अपक्ष म्हणून या मतदारसंघात निवडणूक लढत असलेले निरंजन मसराम हे भाजपचे तोडसाम यांच्याकडे समाजाची मते आपल्याकडे खेचून घेण्याची यशस्वी ठरतात का, हे या ठिकाणी विशेष. महायुति की सरकार तो अभी ये सब इनका बोगस काम होगा. अभी महाविकास आघाड़ी की सरकार आएगी. तेल के रेट बढ़ गए, काश्तकार को माल को भाव नहीं है, सोयाबीन को रेट नहीं है. इसके वजह से लोग नाराज़ है आघाड़ी पे. अभी आएंगे महाविकास आघाड़ी, जैसे कि हमारे शैलेश बाबू प्रवेश लिए है शिवसेना में. अभी हम उन्हीं के साथ में हम काम करने वाले हैं सर. महाविकास आघाड़ी का उद्धव बाळासाहेब ठाकरे जो है वो हमारे महाविकास आघाड़ी के साथ में, हम भी उन्हीं के साथ में महाविकास आघाड़ी का काम करेंगे. ये तो एक तो कांग्रेस नहीं तो BJP, दोनों में से एक. कौन नाम तो बोलो एक का. हाँ, दोनों में के एक आएंगे ना. हाँ, दोनों में से एक आएगा. हाँ, तो कौन आएगा? अब वो आ सकता मोके साहेब. तर कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटते? कोण बाजी मारल? बाजी तर तसं काही सांगता नाही आहे, कारण दोन्ही उमेदवार तगडे असल्याच्या ना 50-50% राहू शकतो. तो कोण निवडून येईल, कोण निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? काय चर्चा काय आहे? चर्चा काही ना काँग्रेसच येते निवडून. चर्चा काय काँग्रेस निवडून येईल. काँग्रेस निवडून. नाही आता कोणी म्हणते लाडकी बहीण आहे, हे आहे, त्याच्यामुळे आपली प्रतिक्रिया. काही लाडकी बहीण नाही, काहीच नाही आहे. चुत्या बनवायचे धंदे आहे. हां, याच्या घरून दिले का पैसे. आता पहा हवेचं तर काय तेवढं काही माहीत पडून नाही राहिलं, पण तरी पण आता लोक येतात बसतात, दोन्हीतर्फे लोक बोलतात त्याच्यामध्ये. हो, त्याच्याबद्दल बोलतात. हो, पण आता काँग्रेसबद्दल ठीक आहे लोकांचं मत. काँग्रेस बाजी मारल असं लोकांचं म्हणणं आहे. हां, लोकांचं म्हणणं आहे काँग्रेसबद्दल. तो कोणाची हवा आहे, कोण बाजी मारल यावेळेस? यावेळेस फाईट टफ आहे. जी क्लिअर पोझिशन कोणाची सांगता नाही येत. वेळेपर्यंत काहीच बोलता नाही. तर कोण बाजी मारल असं तुम्हाला वाटते? नाही सांगू शकत मी अंदाज. आता तुम्ही दुकान आहे तुमचं, काहीच सांगू शकत नाही. आता मागच्या वेळेस अंदाजपत्रकावर लोकांनी मतदान झालेलं आहे, तर आता तिथं धानोरकर बाई निघली. आता काय सांगता येते लोकांचा कोल कोणीकडे जाईल आज तर सांगता येणार नाही. कोण निवडून येईल? आता आम्ही आमच्या माणसाला निवडतो ना बरोबर. आम्ही आमच्या माणसाला निवडतो बरोबर. शैलेश भाऊ जसं म्हणत तसं. ठीक आहे. कोण बाजी मारल असं वाटतं? आता मोदी बघे, जितेंद्र मोगे. कोण बाजी मारल यावर्षी? पंजा. हा, कोण बाजी मारल असं वाटतं तुम्हाला? कोणाची हवा आहे? काँग्रेस. हवा आपल्याला पाहिजे कोणतं का? आपलं काँग्रेसच पाहिजे. काँग्रेस पाहिजे. काँग्रेस पंजा. हां, कोणतं तरी पाहिजे ना का त्याच्यातलं. काहून का आपले कापसाला भाव नाही, काही नाही आहे. बरोबर आहे. आहे ना.
व्यापारी भाव वाढू नये, सबून वाढू नये. का आपलं का उरून राहिलं 1200 फूट मजूर लावून वावर म्हणजे कापूस वेचायला लागते, खत द्यायला लागते, सबून कसा. कुणाची हवा आहे, कोण बाजी मारली यावेळेस? जितेंद्र मोगे मारा. पोझिशन चांगली आहे त्यांची जितेंद्र मोगे. जी जी जी. और चेंजेस करायचा आहे लोकांना. असं जसं आता लोक येते दुकानदारीमध्ये सर्वे केलं आपण, तर त्या हिशोबानं जितेंद्र मोगे पंजाब. या मतदारसंघाच्या लढतीतील सर्व उमेदवारांचा TCN न्यूजने आढावा घेतला असता मागील 2019च्या निवडणुकीमध्ये 3ऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने निकाल प्रभावित केला होता. त्याची पुनरावृत्ती झाल्यास महायुतीचे तोडसाम यांना मोठा फटका बसू शकतो, हे बघणे या ठिकाणी औत्सुक्याचे ठरत आहे. हे बातमीपत्र येथेच थांबूया. परत एक नजर टाकूयाच्या हेडलाईन्सवर. पाहूया आर्णी मतदारसंघातील घाटंजी शहरातील मतदारांचा कल प्रतिक्रियांच्या माध्यमातून. आमची न्यूज चॅनल पाहण्याकरता YouTube वर TCN न्यूज चॅनल घाटंजी टाईप करा व आपणास आमच्या चॅनलवरील बातमीपत्र आवडत असेल तर कृपया त्याला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपल्याला काही सुचवायचे असल्यास आमचा पत्ता TCN न्यूज कार्यालय, महाबलाय व्यायामशाळा, नृसिंहवाड, घाटंजी. फोन नंबर 7058896609, 9405163073. अचूक सडेतोड आणि निर्भीक बातम्यांसाठी बघत रहा घाटंजीचे एकमेव चॅनेल फक्त TCN न्यूज चॅनल. धन्यवाद.